नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील पेपर 1 आणि पेपर 2 मधील काही महत्त्वाची सरावासाठी असणारे प्रश्न। चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती व्याख्या बालक विकासाकडे अंगुली निर्देशित करते? बालकाच्या अपूर्वजन्म अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धती अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बालविकासशास्त्र होय। बालविकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे। जर बालकांना आई वडील किंवा तत्सम व्यक्तींकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो। पण जर बालक या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात। तर चौथा आहे वरील सर्व। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। प्रश्न क्रमांक 2, बालविकासाशी संबंधित नसलेले लेखक कोणता? पर्याय आहे ए.बी. हरलॉक, सरोजिनी सावर्शियन, इरिकसन, F.W. टेलर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 F.W. टेलर। प्रश्न क्रमांक 3, बालविकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते? पर्याय आहे विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, विकासाची प्रक्रिया अखंडित स्वरूपाची आहे, विकासाची प्रक्रिया अखंड चालणारी आहे, विकास होत असताना सूक्ष्मपणे होत असतो। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची आहे। हे विधान चुकीचं आहे। प्रश्न क्रमांक 4, बालविकासामध्ये खालील बाबींचा समावेश होतो। बाबी दिली आहे शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास। पर्याय आहे केवळ 1, 2, 3, केवळ 2, 3, 4, केवळ 1 आणि 4, चौथं 1, 2, 3, 4। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बालविकासामध्ये शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास या बाबींचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 5, बालविकासामध्ये खालील बाबींचा समावेश होत नाही। समावेश नसणाऱ्या बाबी आहेत आर्थिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास। पर्याय आहे केवळ 3, केवळ 2 आणि 4, केवळ 1 आणि चौथा आहे 1, 2, 3, 4। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवळ 1। बालविकासामध्ये आर्थिक विकास बाबीचा समावेश होत नाही, तर बौद्धिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास या बाबींचा समावेश होतो। तर यामुळे समावेश नसणारी बाब कोणती आहे तर आर्थिक विकास ही बालविकासामध्ये समावेश होत नाही। त्यानंतर हे प्रश्न क्रमांक 6, शारीरिक अवयवांचा आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय आहे वाढ, विकास, समृद्धी आणि प्रगती। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाढ। वाढ ही शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारे मापन म्हणजे योग्य बदल म्हणजे वाढ होय। प्रश्न क्रमांक 7, प्रगतीच्या स्वरूपात कोणत्या बदलाची प्रक्रिया म्हणजे रिकामी जागा? पर्याय आहे वाढ, विकास, समृद्धी आणि प्रगती। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकास। प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे विकास होय। प्रश्न क्रमांक 8, नवजात अवस्था रिकामी जागा असते। पर्याय आहे 1 ते 2 वर्ष, 1 महिना ते 2 वर्ष, 30 दिवसापर्यंत, 2 ते 6 वर्ष, 6 ते 12 वर्ष। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 वर्षापर्यंत। नवजात अवस्था ही 30 दिवसापर्यंतची असते। तर ही होती बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील काही सरावासाठी असणारे प्रश्न। या पुढील भागात आपण या पुढील प्रश्न बघूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।